तर भावड्या चर्चेत होणार, कारण आता प्रियांश येणार. तर भावड्या बघ भावड्या, आपण आजचा आपला हे इंग्लिश स्पीकिंगचा आहे डे 4. आपण आधी 3 वेळेस असे छोटे छोटे फ्रेजेस घेतलेले इंग्लिश स्पीकिंगचे. आपण काय करतो तर दैनंदिन जीवनामध्ये आपण डेली छोटे छोटे काही वाक्य बोलत असतो रोजच. तर ते वाक्य आपण आपली पाठ व्हावं, आपल्या लक्षात राहावं म्हणून इथं आपण त्या वाक्यांचा सराव घेत असतो. फ्रेजेस वेगवेगळे आपले असतात. मग मित्रांनो भावड्या, अशा प्रकारे हा आपला आहे इंग्लिश स्पीकिंगचा डे 4. आज आपण त्याला सुरू करणार आहोत बघा इंटरेस्टने. एकदा ताड बसा सगळे. तर चला बघा, वरील उदाहरण म्हणजे काय? वरील उदाहरण बघा. द अबाव एक्झाम्पल. काय? द अबाव एक्झाम्पल. पुढे वरील तक्ता. द अबाव टेबल. द अबाव टेबल. वरील परिच्छेद. द अबाव पॅराग्राफ. द अबाव पॅराग्राफ. पुढचं वरील माहिती. द अबाव इन्फॉर्मेशन. द अबाव हॅलो. हा सर, झालं जेवण? इन फॉर हा जेवण झालं. बसलो ती मे काहीच नाही का तुम्हाला ते शन. हा त्यासाठी फोन करत होतो तुम्हाला मगाशी. वरील पत्ता. द अबाव ॲड्रेस. द अबाव ॲड्रेसचं स्पेलिंग काय? ADDRESS. ॲड्रेस. बघा पुढं. थोड्या वेळानंतर. आफ्टर सम टाइम. आफ्टर सम टाइम. एका आठवड्यानंतर. आफ्टर 1 वीक. आफ्टर 1 वीक. WEAK वीक म्हणजे लुकडा. त्या अनुभवानंतर. आफ्टर द एक्सपिरियन्स. आफ्टर दॅट एक्सपिरियन्स. दॅट एक्सपिरियन्स. पुढं काय? लग्नानंतर. आफ्टर द मॅरेज. आफ्टर द मॅरेज. पुढं सुट्ट्यांच्या नंतर. आफ्टर द हॉलिडेज. आफ्टर द डेज. पुढं हे संपल्यावर. आफ्टर फिनिशिंग दिस.
आफ्टर फिनिशिंग दिस, हे वाचल्यानंतर आफ्टर रीडिंग दिस, आफ्टर रीडिंग दिस, हे लिहिल्यानंतर आफ्टर रायटिंग दिस, आफ्टर रायटिंग दिस, हे ऐकल्यानंतर आफ्टर हिअरिंग दिस, हे पाहिल्यानंतर आफ्टर सीइंग दिस, आफ्टर सीइंग दिस, अन्यायाविरुद्ध अगेन्स्ट injustice, पुढं भ्रष्टाचाराविरुद्ध अगेन्स्ट करप्शन, अगेन्स्ट करप्शन, भेदभावाविरुद्ध आफ्टर डिस्क्रिमिनेशन, आफ्टर नॉट अगेन्स्ट, सॉरी अगेन्स्ट discrimination, असमानतेविरुद्ध आफ्टर इनक्वॅलिटी, अगेन्स्ट इनक्वॅलिटी, अगेन्स्ट इनइक्वॅलिटी, गरिबी विरुद्ध अगेन्स्ट पॉवर्टी, अगेन्स्ट पॉवर्टी, सर्व लोक, ऑल द पीपल, ऑल द पीपल, सर्व मुले, ऑल द चिल्ड्रन, ऑल द चिल्ड्रन, सर्व मुली, ऑल द गर्ल्स, ऑल द गर्ल्स, सर्व पाहुणे, ऑल द गेस्ट्स, ऑल द
गेस्ट सर्व प्रवासी, ऑल द पॅसेंजर्स, ऑल द कसं काढलं पॅसेंजर्स, ते सगळे, ऑल ऑफ देम, ऑल ऑफ देम, आम्ही सगळे, ऑल ऑफ अस, ऑल ऑफ अस, तर बघा मित्रांनो, भावड्यांनो, अशा प्रकारे आज आपण ह्या आपल्या ज्या फ्रेजेस होत्या छोट्या छोट्या त्या देखील आपण कंप्लीट केलेलं आहे. आपला डे 4 देखील आता झालेला आहे. मित्रांनो, लवकरच आपण भेटणार आहोत डे 5च्या ह्या इंग्लिश छोट्या छोट्या इंग्लिश स्पीकिंगच्या ह्या आपल्या लेक्चर्समध्ये. लवकरच आपण 5व्या लेक्चरमध्ये नंबर 5च्या भेटूयात अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या तुमच्यासाठी उपयुक्त फ्रेजेस घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, काळजी राहू द्या. आणि जर तुम्हाला इंग्रजी फटाफट बोलायला शिकायचं असेल तर मित्रांनो, नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले एकही लेक्चर 5 नंबरचं वगैरे एकही लेक्चर तुमच्याकडून मिस होणार नाही. तर चला, बाय, टेक केअर, लव यू ऑल. विषय कोणताही असो, प्रियांशाला की संपला, मार्केट आपलं आणि हवा पण आपलीच ना भाऊ.